सो बरेच वेळा माझ्याकडे पेशंट्स येतात की मला ह्या डॉक्टरांनी स्माईल सांगितलं, ह्या डॉक्टरांनी ICL सांगितलं, तर नक्की माझ्यासाठी कुठली योग्य प्रोसिजर आहे? किंवा मला ह्या डॉक्टरांनी PRK बेस्ट आहे सांगितलं, ह्या डॉक्टरांनी मला सांगितलं लॅसिक कर. तर असं का होतं की वेगवेगळे डॉक्टर्स वेगवेगळ्या सर्जरीज नंबर घालवण्यासाठी माझ्याच नंबरसाठी माझा स्कॅन बघून डिफरंट सजेशन्स देतात. सो नंबर 1 की जी सर्जरी आहे इट इज अ मीन्स टू एन एंड. म्हणजे आपल्याला एंड रिझल्ट पाहिजे की तुमच्या चष्म्याचा नंबर सेफली घालवायचा आहे. सो तुम्हाला कुठली वेगवेगळे ऑप्शन जरी दिले, अल्टिमेट त्याचं गोल आहे की तुमचा नंबर जाईल, सेफली जाईल, परमनंटली जाईल, त्यांनी तुम्हाला त्रास होणार नाही आणि हे कदाचित तुम्हाला दोन्ही प्रोसिजर्सनी अचीव्ह होईल. ह्याच्यामध्ये असं नाहीये की हे बरोबर उत्तर आहे आणि हे चुकीचं उत्तर आहे किंवा ही ॲडवाईस त्यांनी बरोबर दिली आणि ह्यांनी हे ॲडवाईस केलं म्हणजे हे चुकीचं आहे, असं नाहीये अजिबात. बिकॉज जे त्या डॉक्टरच्या एक्सपिरियन्समध्ये त्यांच्या कॉन्फिडन्स लेवलप्रमाणे ते तुम्हाला ॲडवाईस करणार आहेत की कोणाचा डॉक्टरचा कट ऑफ असेल की अरे मी 7पर्यंतच लॅसिक करतो, त्याच्या पुढे मी ICL करतो. कोणी म्हणेल मी 8पर्यंत लेसिक करतो आणि त्याच्या पुढे मी ICL करतो. सो त्यांच्याकडे जे अवेलेबल मशीन्स आहेत, त्यांची जी अवेलेबल एक्सपर्टीज आणि स्किल सेट आहे आणि त्यांच्याकडे जे त्यांच्या एक्सपिरियन्सवरनं त्यांची जी कॉन्फिडन्स लेवल आहे कुठल्या प्रोसिजरवरची तुमचा नंबर परमनंटली सेफली घालवण्याबद्दल, त्याप्रमाणे ते तुम्हाला ॲडवाईस करतात. तुम्ही जरी मल्टिपल सेंटर्समध्ये गेलात, खूप रेअरली तुम्हाला एकच सल्ला सगळीकडनं मिळणार आहे. तुम्हाला पॉसिबिलिटी आहे की कोणी एक वेगळी त्यांच्याकडे जे अवेलेबल आहे ती बेस्ट प्रोसिजर ऑफर केली आहे, दुसरीकडे त्यांचं मशीन वेगळं असेल ते तुम्हाला वेगळं ऑफर करताय. सो यू हॅव टू ट्रस्ट द डॉक्टर, एन्श्योर दॅट all the tests have been done satisfactorily. तुम्ही satisfied आहात with the checkup and your interaction with the doctor and he has gained your confidence, and then you have to trust the doctor that he is going to do the best that he knows for your eyes to get rid of your glass. Thank you.